भुसावळ नगर परिषदेच्या रुग्णालयात स्थलांतर विरोधात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आक्रमक झाले असून भाजपाच्या नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता यावेळी ठिय्या मांडत नगर परिषदेचे स्थलांतर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत स्थलांतर रद्द होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी जितेंद्र कुवर यांच्या कार्यालयातून न उठण्याचा भाजपच्या नगरसेवकांनी पवित्रा घेतला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री बंगाडे व शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी कुठलाही ठराव न करता नगर परिषद स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचा भाजपच्या नगरसेवकांनी आरोप केला आहे। जोपर्यंत नगर परिषदेच्या स्थलांतराचा ठराव रद्द होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून न उठण्याचा पवित्रा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी घेतला होता। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे गटनेते युवराज लोणारी नेमकं काय म्हटले आहेत ते जाणून घेऊया। आपण काय मागणी घेऊन इथं उपोषण करतो? 3 दिवसापूर्वी माननीय मुख्याधिकारी यांना आम्ही त्यांच्या काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे, बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे। आज तो गोरगरिबाचा दवाखाना आहे। आज रोजी तिथला ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांचे करतायत। आता तुम्ही बघितलेलं असेल, शिवोन्नी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत। आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सोबतकार न पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये। आणि जर तसा देत असतील तर ते अपात्र होऊ शकतात। त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे, कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळ मध्ये कोणी खपून देणार नाही। कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय। कारण इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेने बसायचं। जर कोणी पाळत असेल, एक तिराईत माणसं तिथं पाडतायत, मुख्याधिकारी काय करतायत? मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते। म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे। त्यामुळे आम्ही त्यांनाही त्यांच्या कानावर